सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण करणार आहे बेसन पिठाची रस्सावडी। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, अर्धा चम्मच धना पावडर घेतलेली आहे, 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं हिंग घेतलेला आहे, 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। सर्व एकत्र करायचं आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला सर्व मसाले एकत्र करायचे आहेत। हिरवी मिरची घ्यायची आहे, शेंगदाणे घ्यायचे आहेत, लसूण घ्यायचं आहे, आलं घ्यायचं आहे, कोथिंबीर घ्यायची आहे। सर्व मसाले मिक्सरमधून काढायचे आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, जिरी मोहरी आणि ते मसाले वाटण केलेलं आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे। नंतर शेंगदाण्याचं वाटण आलं का शेंगदाणे नाही त्याच्यात टाकून घ्यायचे, लगेच त्याचं वाटण वेगळं करून घ्यायचं आहे। मग आपली काळ्या मसाल्यातली रस्सावडी खूप छान होते। आता एका वाटीमध्ये हिंग, हळद, काळा मसाला सर्व टाकून घ्यायचं। नंतर ह्या तेलामध्ये जे आपण लसूण वगैरे काढलं त्यामध्ये टाकून द्यायचं आहे। त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे। भाजीला गरम पाणी होता होईन एवढं शक्यतो गरम पाणीच वापरायचं, चव खूप छान येते भाजीची। आणि भाजीला उकळी आले, आपल्या रश्श्याला उकळी आल्याच्या नंतर हे जे पाटवडी आपण तयार केलेली आहे ना, ते एका चाकूने बारीक करायचे। आता जे शेंगदाण्याचं आपल्याला मिश्रण जे केलेलं होतं ना आपण, ते आता आपण भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे रश्श्यामध्ये। तर आता आपली पाटवडी एकदम तयार आहे लाटून। आता ती भाजीमध्ये टाकून घ्यायची रश्श्याला उकळी आल्याच्या नंतर। खूप छान होती। अशा पद्धतीने केले तर म्हणजे खूप सोपी आहे, खूप अवघड रेसिपी नाही आहे। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। खूप छान तरी पण आलेले आहे, पहा किती छान उकळलेली भाजी, तरी पण खूप छान आहे। तेल जास्त टाकलेलं नाही आहे, पण आपल्या काळ्या मसाल्याची भाजी केली की अशा प्रकारे होते। टेस्ट खूप छान आहे। श्री स्वामी समर्थ।